आता प्रसिमा रिचेत्ता प्रसिमा रिचेत्ता आहे शेवटचा जो कोर्स आहे इटालियन. आपण आता अंतिपास्तो बघितलं, फर्स्ट डिश, सेकंड डिश आणि हे लास्ट डेझर्ट. ह्याच्यानंतर फ्रूट आणि कॉफी असं एकंदर मील असतं. तर आपण हे शेवटचं डेझर्ट करतो, शेवटचं स्वीट. काय म्हणतात त्याला? याला म्हणायचं क्रेमा कताला. आता ह्या क्रेमा कतालासाठी आपल्याला लागणार आहे दूध, फेटलेली अंडी, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर, साखर, दालचिनी, व्हॅनिला इसेन्स, संत्र्याची साल बारीक हा. आणि आपण त्याला गार्निश करणार आहे कॅरमेलनी. हे रेडीमेड कॅरमेल आहे. ओके, चला आता आपण पुढच्या तयारीला आता आपण आधी दूध गरम करायला ठेवायचं. दुधामध्ये मग सगळे जे स्पायसेस आहेत किंवा इसेन्स आहेत ते घालायचे. अजून थोडस हा, थोडीशी दालचिनी, अगदी एक त्याच्यामधलं, आणि हे इसेन्स, व्हॅनिला इसेन्स अगदी पाव चमचा, त्याच्यापेक्षा कमी नावाला. ठीक. त्याच्यानंतर थोडस संत्र्याची साल. ही संत्र्याची साल तिकडेही मिळते? हो, इटली म्हणजे सिसिली जे इटलीचं बेट आहे ते म्हणजे अतिशय फेमस. सगळ्यात चांगली संत्री, गोड संत्री तिथं मिळतात. आणि मेन हे संत्र जे आहे ते तिथं विंटरमध्ये येतं. आणि विंटरमध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीनं तिथे वात आणि कफाचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. तर त्याच्यामध्ये हा जो निसर्ग आपल्याला आपोआप हे ऍसिड असं जे संत्र आहे ते देतं. आणि त्यामुळं हे कॅरमेल आहे. नाही, हे साखर घालायची आपण अर्धी. आणि आता आपण हे हलवायचं आणि ह्याला उकळायचं. आता उकळायचं हा. तर म्हणजे विंटरमध्ये जे संत्र म्हणजे त्याच्यामुळे कफामुळे, वाढलेल्या कफामुळं किंवा वातामुळं जे रेस्पिरेटरी वगैरे ट्रॅकचे जे आजार होतात किंवा ती इम्युनिटी कमी होते, तर त्याच्यासाठी हे संत्र्याचा फार चांगला असतो. आता हे आपण ह्याच्यामध्ये हे जे स्पायसेस, इसेन्स आणि साखर घातली आहे ते आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजवून एकजीव करून घेऊया. आता काय करायचं? आता हे कॉर्नफ्लॉवर मध्ये दूध घालायचं. म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचबरोबर अंड. घातलं. तिकडच्या म्हणजे इटलीच्या लोकांना आयुर्वेदाबद्दल कितपत माहिती, कितपत कौतुक काय? आयुर्वेद तिकडे खूप फेमस झालाय. याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदाची लोकांना फार आवड आहे. स्पेशली जे आपल्याकडे पंचकर्म जे आहे, पंचकर्म लोकांना खूप आवडतं. आणि जे म्हणजे आपली आयुर्वेद हा जसा इतका जुना 5000 वर्षापूर्वीचा जो जे शास्त्र आहे त्याच्याबद्दल त्यांना खूप आपुलकी आणि आणि त्याच्याबद्दल अतिशय आदर पण आहे. आणि आता बरेचसे लोक आयुर्वेदाकडे म्हणजे अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे त्यांचा हे कल आहे. तर आता हे आपण असंच 2-3 मिनिटं मंद गॅसवरती ठेवायचं आणि मग ते शिजून घ्यायचं. आणि मेन म्हणजे तिथे मला रिझल्ट सुद्धा खूप बघायला मिळतात. म्हणजे आपल्याकडे ज्या छोट्या छोट्या गोष्टी की आपण स्वयंपाकामध्ये लहानपणापासून ज्या आपण वापरतो की जसं हळद आहे, जिरे आहेत, सुंठ आहे, तर त्यांच्यामध्ये खूप लवकर प्रमाणामध्ये त्यांनी कधीही घेतलेलं नसल्यामुळं त्याचा लगेच इफेक्ट झाला होता. आता हे तयार झालंय. 2-3 मिनिटं मंद गॅसवरती त्याला शिजवल्यानंतर आता हे गाळून घ्यायचं. कारण बऱ्याच वेळा कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी निर्माण होऊ शकतात. तर ते असं व्यवस्थित गाळून घ्यायचंय. आणि मग हे आपलं क्रेमा कतालानाची हे तयार झालेलं आहे. ओके, क्या बात है. आता हे आपण असंच फ्रीजमध्ये आता असंच थंड होऊ द्यायचं थोड्या वेळ. आणि मग रूम टेम्परेचरला ते आलं की मग त्याला फ्रीजमध्ये 4-5 तास कमीत कमी
4-5 तास त्याला सेट होऊ द्यायचं. आणि नंतर आणि त्याच्यानंतर ही जी ओरिजिनल जी रेसिपी आहे तर त्याच्यामध्ये हे तयार झालेल्या ह्याच्यावरती कस्टर्ड वरती वरून साखर घातली जाते. बरं. आणि जो स्पेसिफिक असा किचन मध्ये जो लायटर मिळतो त्यांना ती अशी बर्न करतात आणि त्यामुळे मग त्याला असं कॅरामेल सारखं असं त्याला कलर येतो आणि क्रिस्पी साखर राहते आणि त्यामुळे वरती क्रिस्पी अशी साखर आणि खाली सॉफ्ट असं हे पुडिंग किंवा डबल. क्रीम असं तयार होतं. तर ठीक आहे, पण आता आपल्याकडे शक्य नाही. युटेन्सिल्स काय सगळीकडे आपल्याला मिळत नाही तर त्याच्यासाठी आपण हे कॅरमेल वापरलेलं आहे. ते 4-5 तास आत ठेवलं तर बाहेर काढायचं आणि त्याच्यावर मग हे कॅरमेल असं पसरवायचं हा. आणि सुरू करायचं. मी आता वळतो आणि आत टाकतो फ्रीज मध्ये. तुम्ही वळू नका, तुम्ही वाका आणि लिहायला घ्या साहित्य आणि कृती. क्रेमा कातलाना बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, फेटलेलं अंड, कॉर्नफ्लोर, साखर, दालचिनी पूड, व्हॅनिला इसेन्स, संत्र्याची साल आणि कॅरमेल. कृती: प्रथम पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये दालचिनी, व्हॅनिला इसेन्स, संत्र्याची साल आणि साखर घालून दूध उकळवून घ्यावं. त्यामध्ये फेटलेलं अंड आणि कॉर्नफ्लोरची पेस्ट घालावी. शिजवलेलं मिश्रण गाळून हे कस्टर्ड फ्रीज मध्ये 5 ते 6 तास सेट करून सर्व्ह करावं.